पालखी सप्ताह सो दिंडी, पालखी सप्ताह सो दिंडी, भंडारा डोले असो जयंती, पालखी सप्ताह सो दिंडी, भंडारा डोले असो जयंती, नित्य सुर्वे देण्याची राहिली नीती, नित्य सुर्वे देण्याची राहिली नीती, त्या गंगा सुताचा गौरव करू किती, टोपली भर देणार खळे ते त्र्यंबक दादा ग, टोपली भरून देणार खळे ते त्र्यंबक दादा ग, रंकाच करती सांभाळ त्र्यंबक दादा ग, रंकाच करती सांभाळ त्र्यंबक दादा ग, जणू व्याड वरती आभाळ त्र्यंबक दादा ग, जणू व्याड वरती आभाळ त्र्यंबक दादा ग, रंकाच करती सांभाळ त्र्यंबक दादा ग, रंकाच करती सांभाळ त्र्यंबक दादा ग. नमस्कार. नमस्कार. राजकुमार कुंबळे फेस टू फेस या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PB न्यूज. वाशिम जिल्ह्यातील व्याडगावचे थोर समाजसेवी ज्यांनी आपल्या आयुष्याची 6 दशकं गावाच्या गावगाड्यात केंद्रस्थानी ठेवून गावाच्या जडणघडणीत, गावाच्या विकासात व्यतीत केली, जे सगळ्यांचे आदरास पात्र ठरले, गावाचे दादा म्हणजे परिचित आहेत, असे त्र्यंबकदादा बोंडे यांचा 80व्या वाढदिवसाचा औचित्य साधून समस्त वाडकर नागरिकाच्या वतीने त्यांचा नागरिक सन्मान, गौरव आणि अभिष्ट चिंतन सोहळा जुलैमध्ये होत आहे. त्या अनुषंगाने त्यांचे खास सहकारी, ते सगळ्यांना परिचित आहेत, दादांचे विश्वासू सहकारी, त्यांचे ज्येष्ठ सहकारी आणि अगदी सुरुवातीपासून दादाची साथ करणारे आणि आपल्या ज्ञातच असेल दिवंगत शिवाजीराव गायकवाड सभापती, माजी कल्याण सभापती अकोला यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वनाथ गायकवाड साहेब यांच्याशी आपण दादाच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. दादाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, दादाच्या जीवन कार्याचा परामर्श घेणार आहोत. चला तर मग अधिक न घालवता आपण थेट बोलूया डॉक्टर गायकवाड साहेबांशी. नमस्कार गायकवाड साहेब. नमस्कार. गायकवाड साहेब, जुलैमध्ये त्र्यंबकदादा बोंडे यांचा नागरिक सन्मान होत आहे, त्यांचा गौरव होत आहे. आपण सर्व म्हणून त्यांचा अभिषेक करत आहोत. त्यानिमित्ताने एक विशेषांक सुद्धा आपण प्रसिद्ध करतोय आधारावर म्हणून. या सगळ्या बाबतीत तुमचा 2 पिढीचा गुणानुबंध आहे. आधी दिवंगत शिवाजीराव गायकवाड साहेब आणि त्र्यंबकदादा गायकवाड साहेब नंतर त्यांची जागा तुम्ही चालवली, निमित्ताने पुढे घेऊन चालत आहात. त्यांचा वारसा तुमच्या दोघांचा असण्या सर्व परिचित आहे. दादाविषयी तुम्ही आधीपासून सारखं बोलत आलेला आहात की तुमच्या जीवनात त्यांचं मोठं स्थान आहे. विशेषतः गायकवाड साहेब दिल्यानंतर त्यांनी तुम्हाला फार मोठं नैतिक दिलं आहे. तर त्या सगळ्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम मला हे सांगा की आपण जुलैमध्ये जो मोठा सोहळा करतोय तर एक त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून, त्यांचे चाहते म्हणून त्र्यंबकदादाच्या या अभिषेक सोहळ्याची तुमच्या काय भावना आहे? दादाचा हा जो गुणगौरव कार्यक्रम आपण 1 जुलैला करत आहोत, वास्तविक पाहता दादा हे स्वतःवर असे स्तुती सुमने उधळून येणारे किंवा प्रौढी मिळवणारे असे व्यक्ती नाही. त्यांच्या मुळातच ते स्वभावात नाही. पण दादाचा गुणगौरव त्यांची समाजकार्याची आपण घेतलेली दखल आहे. व्याडवासियांच्या मनात जो मोठेपणा आहे आणि हा कार्यक्रम घडवून आणणारे आपण सर्व दादाच्या ऋणातून थोडस का होईना पाय उतार होण्यासारखं वाटत आहे. दादाचा नागरी सन्मान सोहळा म्हणजे आम्हाला मुक्याला वाचा फुटल्यासारखं तुम्ही त्या वाटेवर आणलो. आणि दादाबद्दल किती सांगावं आणि किती नाही असं झालं आहे. कारण दादाचे कार्य, दादामध्ये असणारी मनाची विशालता
हे शब्दात सांगता येणार व्यक्तिमत्व नाही. आणि म्हणून दादाचा हा गुणगौरव सोहळा पार पडण्यामागे व्याडवासी खूप आनंदी आहेत. आणि मी व्यक्तिगत, मी आपला समाज, व्याड येथील सर्व मंडळी, व्याडवासी सगळे दादाच्या या कार्यक्रमामध्ये आनंदानं खुलून गेलेले आहेत. आणि दादाचा कुठेतरी हा गुणगौरव सोहळा व्हायला पाहिजे होता, अशी सर्वांची आमची भावना होईल. बरोबर साहेब, तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे. साहेब मला हे सांगा की आपण तर की काही मेडिकलचे विद्यार्थी, आपण महाविद्यालयीन शिक्षण, पुढे वैद्यकीय शिक्षण, आणि तेव्हा ही जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या अकोला शहरात आपलं सगळं शिक्षण आणि उमेदीचा काळ गेलेला आहे. असं असताना तुमच्या ध्यानी असताना या वडिलांचा शब्द आला की तुम्हाला काही सगळं सोडून गावी यायचंय, शेतीची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे, अशी जेव्हा प्रसंग आला तेव्हा तुम्ही हा तुमच्यासाठी निर्णय किती कठीण होता, आणि हा निर्णय घेताना तुम्हाला किती कठीण गेले. त्याजवळ भविष्यात समजा तुम्ही पाहिलेले स्वप्न तुम्ही क्षणात बाजूला सारून वडिलांचा शब्द म्हणून तुम्ही आला. त्यानंतर दादांचा तुम्हाला सहवास साधला, दादांचं तुम्हाला काय मार्गदर्शन मिळालं याविषयी थोडं सांगा. नक्कीच काका, आपण बोलतो ते बरोबर आहे. अकोला सोडत असताना, अकोल्यावरून व्याडमध्ये येत असताना मनाची उलढाल तर झालीच. आणि हा निर्णय मोठा कठीण होता, कारण अकोल्यामध्ये माझं बालपण गेलं, शैक्षणिक कार्यकाळ गेला. त्यामध्ये वयाच्या सर्वच टप्प्यामध्ये मिळालेले सवंगडी, मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांना सोडून मला व्याड येथे येणं फार अवघड होतं. परंतु तसं म्हणता येणार नाही, कारण व्याड हे माझं जन्मगावच होतं. परंतु एक लिंक लागलेली सर्व व्यवस्था सोडत असताना तुम्हीच म्हणता की स्वप्नाचा चुराडा, माझं एमडी करायचं होतं, माझं एमडी सुद्धा त्यामुळे राहून गेलं. आणि तिथे मी माझ्या रुटीन कार्याला, वैद्यकीय व्यवसायात गुंतलेला होतो, ते सर्व सोडून मला, पण त्यामागे माझे वडील शिवाजीराव गायकवाड यांच्या शब्दासाठी शिरसावद्य होतं तो शब्द त्यांचा. त्यात जोड होती ती दादाच्या आणि सुभाषराव जनक साहेब यांच्या शब्दाच्या ताकदीची. इथे त्यांच्या शब्दामुळे मला इथे निर्भयपणे येता आलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे हा कारभार, हा इथे शेतीविषयक मला शून्य ज्ञान असताना सुद्धा हा कारभार मला हाती घ्यावा लागला. ते दादाच्या प्रोत्साहनामुळे आणि तुम्ही घेतला. माझ्यासाठी हे सगळं अवघड होतं, कारण मला शेतीचं ज्ञान हे शून्य होतं. ग्रामीण भागात राहण्याची सवय सुद्धा मला नव्हती. परंतु साहेबांचा शब्द हा शिरसावद्य मानून दादांनी त्याला जो त्या शब्दाला जे हे दिली, उभारणी दिली, ते मला टाळता नाही आली. आणि मला हा सर्व कारोबार इथे व्याडमध्ये येऊन सांभाळावा लागला. आणि येथे आल्यानंतर मला दादांनी नुसतं आणलं नाही, तर मला वाऱ्यावर पण सोडलं नाही. त्यांनी मला वेळोवेळी मला त्यांना माहित होतं की मला शेतीचं ज्ञान हे शून्य आहे. दादा येता जाता गड्यांना, कामावरच्या मजूरदारांना, गावातल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना दादा विचारायचे की शेतात काय चाललंय, शेतातली कोणती कामं चालू आहेत. तुमचे बुवाजी गायकवाड हे आमचे शेती सांभाळणारे फार मोठे व्यक्ती होत, आणि ते त्यांना सतत विचारत राहायचे की त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याला शेतीचं ज्ञान नाही. आणि अशा प्रकारे दादा पावलोपावली माझ्या वडिलाच्या स्थानी ते उभे राहून मला त्यांनी इथे प्रोत्साहित केलं. इथे त्यांच्या शब्दाला मी मान देऊन इथे आलो खरी, परंतु त्यांनी खरोखरच मला वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी मला पूर्णपणे उभारी दिली, मला पूर्णपणे सहकार्य केलं. आणि त्यामुळे दादाचे माझे अतिशय मला ते वडिलाठाई वाटतात, आणि त्यांचं प्रेम द्विगुणितच होत राहिलं. त्यामुळे माझे संबंध द्विगुणित होत राहिले. आम्ही सगळे पाहतोय की दादाचा सगळ्यांसाठी अशीच व्यापक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तुमच्यासोबत आधीपासून जोडलेलेच आहे. खरं म्हणजे त्र्यंबकदादा बोंडे आणि गायकवाड साहेब हा तर एक आधीपासून जुळलेलाच आहे. परंतु या दोन परिवाराचे जे ऋणानुबंध आहे तो राजकारणापलीकडे, सुरुवातीला राजकारण झाले असेल तर राजकारणापलीकडे जाऊन दोन परिवारांमध्ये नातं निर्माण झालेलं आहे, आपुलकीचं नातं आहे. आणि त्याला तिसरा पदार्थ जो आहे तो जनक परिवाराचा. आपण पाहतो की रामराव झेंड, स्वर्गीय रामराव झेंड जे आमदार होते, शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री कार्यकालामध्ये होते,
तेव्हापासून शंकरराव चव्हाण आणि जनक साहेबांचा एक या जनक परिवाराचा एक मोठा ऋणामध्ये आलेला आहे. तो सुभाषराव जनक असतील किंवा आम्ही जनकपर्यंत आलेला आहे. म्हणून आपण पाहतो की अलीकडे जेव्हा अशोकराव चव्हाणांनी वेगळी भूमिका घेतली, त्या काळात काही मीडियामध्ये बातम्या पण चालली त्याच्यासोबत आम्ही जनक वगैरे असतील, पण त्यांनी लगेच खुलासा केला की आम्ही असं करणार नाही, आम्ही निष्ठा सोडणार नाही. आणि हा परिवार आधीपासून काँग्रेसची एक निष्ठा आलेला आहे. हा केवळ जनक परिवाराचा इतिहास नाही तर हा गायकवाड परिवाराचा इतिहास आहे आणि गोंडे परिवाराचा सुद्धा इतिहास आहे की तिन्ही परिवार जे आहेत ते विचाराची अढळ आहे, एकनिष्ठ आहे. म्हणूनच दादाची ओळख असो किंवा डॉक्टर गायकवाड साहेबांची ओळख, ही ओळख तुमचा पिंड हे आज काँग्रेसची म्हणजे सेवेचा पिंड आहे, त्यागाचा पिंड आहे, बलिदानाचा आहे, संयमाचा पिंड हा चिन्हतो. जेवढी संयमता, जेवढी त्यागाची भूमिका, जेवढी उदारता गोंडे साहेबांना दिसते तशी तुमच्यामध्ये पण दिसते, जनसाहेबांचं दिसते. तिन्ही परिवार एका समान धाग्याने बांधलेली की त्या समाजसेवा, सामाजिक बांधिलकी या तिन्ही वर्गाने, तिन्ही कुटुंबाने फार जपलेली आहे. म्हणून आपण पाहतो आपल्या गावामध्ये विविध समाजाचे लोक आहेत. मिनी महाराष्ट्र आपण आपल्या गावाला बोलू शकतो. एक आदिवासी समाज सोडत बाकी सगळ्या समाजाचे लोक आपल्या गावात राहतात. असं असताना आधी गायकवाड साहेब, त्याच्यानंतर तुम्ही आणि गुंडे साहेब या सगळ्याच्या वतीने सामाजिक एकोपा कसा राहील, समाजासमोर अंतर कसं मिटत जाईल आणि आपण सगळे एक आहोत ही भावना कायम पुढे ठेवून हा परिवार पुढे आलेला आहे. म्हणून गायकवाड परिवार आणि गुंडे परिवार यांचा जो वारसा आहे तुम्ही कायम पुढे घेऊन जात आहात. किंवा राजकारण, समाजकारण नाही तर एक कौटुंबिक नातं सुद्धा आहे. तर मला हे विचारायचं की या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दादाची भूमिका किती महत्वाची आहे? दादाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. माझे वडील शिवाजीराव गायकवाड ते जेव्हा पोर्त करून गेले मला, त्यावेळेस मी तर इथे नवीनच होतो. मला शेतीबद्दल माझ्यामध्ये अज्ञानताच होती, शेतीविषय हा माझा नव्हता. तेव्हा दादाची भूमिका माझ्यासाठी अशी होती की त्यांनी मला वडील आठवू दिली नाही. पावलोपावली त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. शेतीविषयक मार्गदर्शन तर केलंच केलं, कारण मला कधी झोपतो, मी कधी उठतो, मी कधी जातो, त्या सगळ्या बाबीवर त्यांनी माझा मागोवा घेत राहिले आणि एखाद्या लहान भावाप्रमाणे मला ते उभारी देत राहिले. आणि सोबतच राजकीय पुढाकार, गावगाड्यापासून तर अगदी विधानसभा, लोकसभा, प्रचार दौरे, समाजकार्य, कुठेही कुठले कार्यक्रम असतील, कुठेही कुठले मंत्र्याचे संत्र्याचे कार्यक्रम असतील, गावातील राजकारण असेल, दादांनी मला बोटाला धरून त्यामध्ये उतरवलं. आणि म्हणून दादाची भूमिका माझ्या जीवनात जी शिवाजीराव बापूची भूमिका होती तीच भूमिका माझ्यासाठी दादाची होती. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणते. मला एक विचारायचं आहे की दादाच्या संदर्भात किंवा गायकवाड साहेबांच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी नवीन पिढीला माहिती नाही. दादांना सगळे बोलतात, गायकवाड साहेबांना सगळी पिढी माहितीच आहे. तुमची नवी पिढी आहे, ज्या 25च्या आत असेल, ज्यांनी कदाचित साहेबांना पाहिलं असेल किंवा नसेल गायकवाड साहेबांना, तर या दोघांचं काय राजकारणातलं काय दुवा आहे? गायकवाड साहेबांचा राजकारणाचा प्रवेश असेल किंवा थेट त्यांची सभापतीपर्यंत त्यांची मजल असेल, विचारधारा जी आहे त्यात दादाची भूमिका. आणि त्या काळात गायकवाड साहेबांना दोन वेळा संधी मिळाली की सभापती म्हणून काम करायची. त्या काळामध्ये साहेबांनी समर्पित भावनेनं काम केलं. जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे, जिल्ह्याचे बाहेर नाव आहे, परंतु गावाच्या पुरतं बोलायचं झालं, विराट गावापुरतं, तरी साहेबांची उपलब्धी काय आहे, त्याच्यामध्ये दादाची भूमिका काय आहे, त्यामध्ये ठळकपणे सांगावं असं मला वाटतं. साधारणतः माझ्या अंदाजानं 1970ला जेव्हा अकोला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस अमरावती झुनक हे मेडशी मतदारसंघाचे आमदार होते आणि गोविंदराव सरनाईक राज्यमंत्री असताना रिठत मतदारसंघ हा मागासवर्गीयासाठी राखून पडला आणि तिथे सर्व भगवानरावजी बोरकर, नारायणरावजी बोरकर, हरू मंडळी, सगळी बोरकर मंडळी, त्यांना एकच प्रश्न पडला की आता मागासवर्गीयामधला एक उमेदवार आपल्याला कोण सापडेल, चांगला सच्चा इमानदार माणूस कोण सापडेल आपल्याला. त्याचा शोध घेणं सुरू झालं. तेव्हा ते वेळागावी आले आणि दादाचे वडील ज्ञानबा मारुती बोंडे हे आणि दादा दुसरे एक परसरामजी निवृत्ती बोंडे या सर्वांच्या सहकार्यानं त्यांनी शिवाजी गायकवाडांचा शोध घेतला.
अतिशय साधा कमी शिकलेला माणूस आणि शेतीवर निष्ठा ठेवणारा माणूस, त्यानं राजकारणाचं कधीही तोंड पाहणं नाही, अशा व्यक्तीला एक इमानदार व्यक्ती म्हणून त्यांनी सामोरं केलं आणि कोथरूड मतदारसंघामधली निवडणूक ती हिरिरीने लढून त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर रामरावजी धनगर यांचा एक मेजॉरिटी होती, त्या मेजॉरिटीमध्ये हे सामील झाले आणि अकोला जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण सभापती म्हणून बाबासाहेब धाबेकर हे अध्यक्ष असताना त्यांनी सभापती पदासाठी त्यांची वर्णी लागली. त्यामध्ये सुद्धा त्यांचे जे एक स्नेह होते परशुरामजी जाधव वसारीचे, ते 2.5 वर्षासाठी उत्सुक होते. परंतु जेव्हा परशुरामजी जाधव यांना रामरावजी धनगर यांनी विचारलं की आपण 2.5 वर्ष सभापती पदाचा निर्णय घेतो आहोत, तेव्हा परशुरामजी यांनी त्यांना उत्तर दिलं की मी 364 दिवसातला एक दिवसही कमी करणार नाही, जर मला सभापती पद देणार असाल तर या अटीवर मला ते द्या. आणि जेव्हा गायकवाड साहेबांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं मला एक दिवस सभापती करा आणि मला माझ्या घरी जाऊ द्या, माझ्या घरी माझी लहान लहान लेकरं आहेत, माझी शेती आहे, मी एकटा माणूस आहे. आणि या शब्दाचा धनगर साहेबांना अति मोठेपणा वाटला, फार त्यांना त्यांच्या स्वभावाचं कौतुक वाटलं की एक व्यक्ती म्हणतो 64 दिवसातला एक दिवस कमी करणार नाही आणि एक व्यक्ती म्हणतो मला एक दिवस करा. या मनाच्या मोठेपणाचं कौतुक होऊन त्यांना पूर्णपणे हा कालावधी सभापतीचा धनगर साहेबांना. अगदी बरोबर आहे. राजकारणामध्ये सर्वात महत्वाचा गुण जर असं संयम लागतो, विनम्रता लागते आणि गायकवाड साहेबांमध्ये असणारा संयम, विनम्रता, मनाची मोठेपणा ही महत्वाचे गुण होते. त्यामुळे त्यांना संधी मिळाली, न मागता भरच काही मिळाली नाही. आपण पाहतो की ज्या दादाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय, दादा असं एक व्यक्तिमत्व आहे की ते किंग मेकर आहे. त्यांनी अनेकांना ग्रामपंचायत सदस्य बनवलं, सरपंच बनवलं, अनेकांना पंचायत समितीचे सदस्य बनवले. आपण पाहतो गंगाधर गाडे म्हणजे बबन गाडे सवडचे, त्यांना अपक्ष असताना दादा भूमिका पार पाडून मोठ्या बहुमताने निवडून आणलं. दादा सगळ्यांना निवडणूक उभे करत असून स्वतः मात्र त्या उभे राहतील, फक्त त्यांचा सादर करण्यामध्ये संचालक पदात सोडलं कोणत्याही निवडणूक निर्णय मोठं काम त्याचं आहे. तर या दादाविषयी दादाचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे, बहुगुणी आहे, महाकाय आहे, नम्रता आहे आणि विशेष म्हणजे कुटुंब बसत दादा आहे. जेव्हा गावामध्येच नाही तालुक्यामध्ये जेव्हा भाव भांडण होतात तर उदाहरण जातं की प्रेमदाराच्या घराकडे पहा, त्यांनी कुटुंब किती एवढं मोठं कुटुंब एकत्रपणे ठेवलं शेवटपर्यंत, मोठी हिमायत त्यांनी साधली. अशा दादाविषयी आपण बोलत असताना तुम्हाला दादाच्या कोणत्या दोन गुण अधिक भावले ते सांगा. 2 गुण असे की तुम्हाला ते खूप भावतात दादांचे. मला दादाचे 2 गुण असे आवडतात की एक सच्चा निष्ठावंत माणूस आणि लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत निस्वार्थी निरपेक्ष प्रेमाची उधळण करणारा निरागस, निर्मळ आणि विशाल मनाचा माणूस, हे त्यांचे गुण मला आवडतात. आणि त्यांच्या त्या गुणावरच मी अनुकरण करण्यासाठी फार सक्षम राहिलो. त्यांच्या पावलावर, त्यांच्या गुणाच्या पावलावर त्यांच्या सोबत चालण्याची माझी जी आतापर्यंतची ही होती ती या गुणावरच मी आधारित होती. आणि दादांचा खटकणारा एक गुण मला सांगावासा वाटेल तो अतिसहनशीलता. ते कधी कुणावर रागावत नाही आणि असं म्हणतात ना, अतिसहनशीलता सुद्धा किंवा अन्याय सुद्धा सहन करणं वाईट असते, म्हणून दादाचा अतिसहनशीलपणा कधी मनाला भावत नाही. बरोबर. दादाच्या संबंधित तुमच्याकडे अशा आठवणी असतील, असे कधीच मला स्मरणात आहे की तुम्ही कधी विसरू शकत नाही. असा एखादा प्रसंग की तुम्ही तो कधीच विसरू शकत नाही दादाच्या संदर्भातला, एखादी आठवण अशी? दादांची आठवण म्हणजे दादांनी मला इथे आल्यानंतर अगदी अडीअडचणीच्या काळामध्ये जी माझ्यावर माया केली आणि
जेव्हा मला दादांनी राजकारणामध्ये बोटाला धरून पुढे नेण्याचं काम केलं. मी जिल्हा परिषदेचं तिकीट मागण्यासाठी दादा हिरिरीनं मुंबईपर्यंत माझ्यासाठी तळमळीनं तिथे आले आणि मी जिल्हा परिषदचं इलेक्शन लढावं यासाठी दादाची जी तळमळ होती, जी धडपड होती, ती तो प्रसंग ते मुंबईमध्ये सुधाकरराव नायकांशी बोलण्यापासून तर तिकीट मागण्याच्या प्रक्रियेपर्यंत दादाची जी भूमिका होती ती अगदी मनात ठसा करून गेलेली आहे. अगदी बरोबर आहे. आज आपण पाहतो की आजच्या राजकारणाचा राजकारणाच्या फार खवळल्या समजा नीतिमत्ता राहिली नाही. भले भले राजकारणी सत्तेसाठी मोहासाठी ज्या पक्षात मोठे झाले ते पक्ष सोडून चाललेले आहेत. असं असताना 3 पिढ्यापासून जनक परिवार, मुंडे परिवार आणि गायकवाड परिवार हे 3 परिवार आदर्श ठरले की त्यांनी कधी आपली निष्ठा सोडली नाही. आपला विचार बदलणे, जो विचार घेऊन ते वाढले, ज्या विचाराच्या अंशी वाढले, ते विचार घेऊन ते पुढे जात आहे. कधीच मला असं वाटलं नाही की आपण त्याच्यापासून दूर जाऊया आणि आपला फायदा करून घेऊया. तुमच्यासाठी विचार महत्वाचा राहिला. तुमच्यासाठी विचार महत्वाचा राहिला. तुम्ही कधी विचारापासून दूर नाही, निष्ठा बदललेली नाही. हा एक इतिहास आहे 3 पिढ्याचा, 3 परिवाराचा. तुम्ही कधी राजकारणासाठी एकमेकांपासून दूर गेले नाही, त्याच्या मागचं आहे. हो, दादांनी कधी राजकारणामध्ये दादांनी कधीच कुठल्याही पदावर आरूढ व्हावं अशी अपेक्षा त्यांनी कधीच बाळगली नाही. परंतु दादांनी कार्यकर्ते घडवले. दादांनी मोठमोठे आमदार, खासदार यांच्यावर त्यांची निष्ठा झाली. काँग्रेस या पक्षावर त्यांची अतिशय निष्ठा, प्रदीर्घ निष्ठा होती. कारण हे त्रिकूट जे होतं, रामरावजी झनक, सुभाषरावजी झनक, तर आतापर्यंत अनेक झनकापर्यंत, आणि आम्ही लोक हे त्या निस्वार्थीपणे लोकांची कामं करत राहिलो. कारण ते पुढारी सुद्धा निस्वार्थी होते हे आम्ही खंबीरपणे सांगू शकत होतो. आणि म्हणून एकनिष्ठतेनं हे 3ही घराणे एकत्र येऊन निष्ठेनं काम करत राहिले आणि त्याचं नावलौकिकही झालं. आणि आतापर्यंत ही निष्ठा 3ही घराण्याची कायम आहे आणि ती परमेश्वर कृपेने कायम राहो. दादासारख्या विभूती काका एकच जन्म घेतात, त्यांचा हा सहवास लाभला हे माझं अहोभाग्य. बरोबर आहे. महान व्यक्ती आहे दादा. दादाच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायला कमीच आहे. आपण पाहतो की दादा मनाने खूप मोठे आहेत. मी एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्ही गावाचं राजकारण करताय, हे कसं काय तुम्ही एक बाजू दोन करता? ते बोलले नाही की लोकशाहीमध्ये 2 पक्ष असायला हवे, म्हणून आम्ही 2 पक्ष वेगळे आहोत. बाकी सीतारामवाडे आम्ही काय वेगळे नाही. आम्ही गावात लोकशाही असावी, लोकशाहीसाठी 2 पक्ष 2 बाजू लागतात असं ते म्हणायचे. आणि आम्ही लोकांना जरी वेगळं वाटलं असतो तरी आम्ही दोघे एकाच चर्चेत असं ते म्हणायचे. कारण दोघांचा मूळ एकच आहे, आम्ही सगळे काँग्रेसचीच आहोत. आणि म्हणून विरोधक असलेल्या सीतारामवाडीबद्दल सुद्धा त्यांनी अनेकदा आदराने भावना केलेल्या आहेत. आणि ते म्हणजे माझे चांगले मित्र आहेत. दादाचं राजकारण हे व्यक्तिविरोधात नाही, द्वेषात नाही, तर ते विकासाचं राजकारण आहे, द्वेषाचं राजकारण आहे. त्या माणसाच्या संदर्भात, एका महान व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपण सर्वांनी त्यांचा जुलैमध्ये मोठा नागरिक सन्मान करतोय, त्यांचा गुणगौरव करतोय, त्यांचं अभिष्टचिंतन करतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी गोष्ट आहे. या संदर्भात दादा तुम्ही दादांना शुभेच्छा काय सांगा? दादासारख्या मी सांगितलं की दादासारख्या विभूती एकदा जन्म घेतात, त्यांचा सहवास लाभला हे आमचं अहोभाग्य. त्या गावाला दादाचं सहकार्य मिळालं. तुम्हाला सुद्धा माहित आहे की दादांनी या गावासाठी खूप काही केलं. शिवाजीराव गायकवाड जेव्हा सभापती होते तेव्हा अनेक पाठपुरावे केले, त्या गावामध्ये अनेक कामं आणली, अनेक प्रकारचे इथे पाझर तलावाचं काम झालं, आपल्या समाज मंदिराचे कामं झाले, 2 समाज मंदिर आले. दादांनी पाठपुरावे करून करून त्या गावाचा विकास कसा व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न केले. आणि त्यावेळची सगळी मंडळी अगदी दादाच्या स्वभावाचं कौतुक आहे. बाबासाहेब धाबेकरांसारखा माणूस हा अतिशय म्हणजे एखादी कमांड असणारा कलेक्टर सुद्धा त्या माणसाला घाबरत असायचे. परंतु दादाच्या शब्दावर वाकणारा एकमेव माणूस म्हणजे बाबासाहेब धाबेकर. इतका मोठा माणूस, प्रशासनामध्ये अतिशय त्याची हतोटी कोणाला पकडता येत नव्हती आणि कलेक्टर सुद्धा घाबरायचे. दादाच्या एका शब्दावर बाबासाहेब धाबेकर सारखा माणूस सुद्धा नम्र व्हायचा.
अशी दादाची एक व्यक्तिता होती. आणि अशा दादांचा आपण हा कार्यक्रम करतो आहोत. या अनुषंगाने मला एकच सांगा असं वाटते, दादांना खूप आयुष्य लाभो, आरोग्य लाभो, सदैव त्यांचा सहवास आम्हाला लाभो ही परमेश्वराची प्रार्थना करतो. नक्कीच नक्कीच. म्हणून आपण दादांचा सन्मान सोहळा करत असताना तो एकांचा सोहळा करत नाही, तर गेली 1 महिना आपण तो सोहळा करत आहोत. त्या निमित्ताने अनेकाशी आपण बोलणार आहोत, दादाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समाजापुढे अधोरेखित करणार आहोत. त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये आपण दादाच्या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू अधोरेखित करणारा, त्यांचं समाजकार्य अधोरेखित करणारा एक खास गौरवग्रंथ प्रसिद्ध करत आहोत आधार म्हणून. त्यात सुद्धा अनेक मान्य लिहिणार आहेत आणि दादा आपण आग्रह त्यांचं अभिषेचन करणार आहोत. ही आपल्यासाठी मोठी भूषणाव गोष्ट आहे. धन्यवाद डॉक्टर गायकवाड साहेब, तुम्ही वेळाचा वेळ काढून आमच्याशी बोललात. खूप खूप आभार. तर आता आज आपण बोलत होतो डॉक्टर विश्वनाथ गायकवाड यांच्याशी आणि त्यांच्याकडे आपण जाणून घेतलं की ज्या समाजसेवी प्रेमदादा बोंडे यांचा आपण नागरिक सन्मान करतोय, त्या अनुषंगाने आपण अनेक मान्यवर बोलणार आहोत. तसली पहिली कडी आपण सुरू केली आहे गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि हा कार्यक्रम निरंतर पुढे चालणारच आहे. स्वतःच इतकं पुन्हा भेटूया नव्या विषयानुसार. धन्यवाद.